राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजूसह बांबू लागवडीला वेग आला आहे. पावसाळ्याच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या प्रमाणात बांबू आणि काजू रोपांची लागवड करताना दिसत आहेत. कमी खर्चात आणि कमी मशागतीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक बागायतदार या पिकांकडे वळत आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील उच्च दर्जाच्या बांबूला देशांतर्गत तसेच परदेशातूनही मोठी मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डोंगरी भागात सध्या लागवडीची लगबग पाहायला मिळत आहे. ये पिकवन अंदर है, पिकवन कैसे टावर मारा होता, टावर पडलं होतं. क्वेश्चन बाजूक करा घ्या, क्वेश्चन बाजूक करा. आता पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा, तर आता बांबू आणि काजू लावायला चांगला सीझन आहे. आणि आजपासून मी सकाळी काजूचे रोपं लावली 150. आता बांबू काठी लावायला सुरुवात केली आहे. आणि बांबूचं उत्पन्नच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं मिळतं. बांबू काठी एक हिरवं सोनं आहे. आणि आम्ही आतापर्यंत 5000 बांबूचे कंदे लावून बेटं तयार केली आहेत. आता ह्या वर्षी 2000 पर्यंत लावायचं आहे. आता आजपासून मी सुरुवात केली. आणि बांबू काठी हे चांगलं उत्पन्न देणारी शेती आहे. पावसात काजूचा सुद्धा लागवड केली जाते, काय सांगा? आता काजूची लागवड पण चांगली आहे. मी आज सकाळपासून 150 काजूची कलमं लावलेली आहेत आणि ती 7 नंबर कलमे लावलेली आहेत. एकंदरीत ह्याच्यातून नागरिकांना आव्हान काय कराल? शेतकऱ्यांना आताच्या नागरिकांना आव्हान करणार, जे शेतकऱ्यांना लागवड करायची आहे बांबू काठीची, त्यांनी बांबू काठीवर जास्ती जोर देऊन बांबू काठी ही लागवड करायची. ती रोप न लावता त्याची कंदे मुळं कुपळून जी मिळतात ती लावली तर त्याचं उत्पन्न चांगलं मिळतं. त्याच्यासोबतच काजूचं पण उत्पन्न चांगलं मिळतं, पण काजूपेक्षा बांबूचं उत्पन्न चांगलं मिळतं. आपलं नाव आणि पूर्ण? माझं नाव रमेश कदम, सिंधुदुर्ग जिल्हा, गाव कसाल, तालुका कुडाळ. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.